ते काय 1947 साली स्वातंत्र्य मिळालं, 52 साली पहिली निवडणूक झाली, त्याच्यानंतर अनेक सरकारं आली. गेले 70 वर्ष म्हणजे मला कित्येकदा मला निवडणुका लढवताना पण मला अनेकदा लाज वाटते. मी ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये जेव्हा जातो त्यावेळेला मला असं वाटतं, अरे माझा काकाही हेच म्हणायचा, माझा आजोबाही हेच म्हणायचा, मी तेच म्हणतोय. मी तिथे सभेला गेल्यानंतर मी तिथल्या लोकांना काय सांगतोय, मी तुम्हाला पाणी देईन, मी तुम्हाला रस्ते देईन, मी तुमच्याकडचं लोडशेडिंग कमी करून मी तुम्हाला वीज देईन. 70 वर्ष आम्ही त्याच विषयांवरती निवडणुका लढवतोय, आम्ही पुढे कधी जाणार? आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये विचार करा, जर आपल्याकडे कलावंत नसते, चित्रकार नसते, शिल्पकार नसते, कवी नसते, लेखक नसते, कलाकार बाकीचे चित्रपट कलाकार असतील, नाट्यक्षेत्रातले कलाकार असतील, गायक असतील, ही मंडळी जर समजा नसती, या देशात कधीच अराजक आलं असतं. आज आपल्या बाजूला असलेल्या पाकिस्तानची अवस्था आपण बघतो. आज ह्या सगळ्या तुम्हा लोकांमध्ये हा देश गुंतून पडला. तुमच्यावर त्यांनी प्रेम करतो, तो प्रेम करत आला, तो गुंतून पडला, म्हणून या बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष झालं. वा, ते आत्मभान असलं. आणि त्याच्यामुळे मी नेहमी मी तुम्हा सगळ्यांचे मी खरंच आभार मानत आलो की ही मंडळी जर समजा नसती तर या देशात काय झालं असतं. आज तुम्ही मला सांगा, संध्याकाळच्या टेलिव्हिजन सिरियल्स बंद करून टाका, काय आक्रोश होईल तुम्ही बघा एकदा. निरस होईल, पूर्ण निरस होईल सगळं. खऱ्या सासूसुनांमध्ये लागतील. मग तिकडे दुर्लक्ष झालंच असेल ना सिरियलमुळे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.